नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये महेश मांजरेकर यांचा जुना फर्निचर या चित्रपटाचा टीजर रिलीज झालेला आहे। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू देणार आहे। अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर नेहमीच दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येतात। महेश मांजरेकर यांचा ही की गाड हा सिनेमा नुकताच रिलीज झाला। या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू असताना महेश मांजरेकर यांनी नव्या सिनेमाची घोषणा केलेली आहे। या सिनेमाचा टीजर रिलीज करण्यात आलेला आहे आणि या सिनेमाचं नाव ओल्ड फर्निचर असे नाव असून सिनेमात स्वतः महेश मांजरेकर प्रमुख भूमिका साकारणार आहे। हा सिनेमा 26 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे। या सिनेमातील कथा, पटकथा आणि संवादाची एका हाती धुरा महेश मांजरेकर यांनी सांभाळलेली आहे। या म्हाताऱ्याला आडून दाखवा या टॅगलाईन वरून ज्येष्ठ नागरिकवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे। महेश मांजरेकर यांचे सिनेमे नेहमीच वेगळ्या धाटेचे असतात। त्यांचे हे वेगळेपण जुन्या फर्निचरमध्येही जाणवत आहे, हे कळते। टीजरमध्ये त्यांचे दमदार व्यक्तिमत्व, भारदस्त आवाज या सिनेमाची उत्सुकता अधिक वाढवते। मुळात हा सिनेमा आजूबाजूला घडणारा विषय आहे। हल्लीच्या तरुणाईला घराबाहेरील वयस्कर व्यक्ती म्हणजे ओल्ड फर्निचर वाटतात, परंतु याच जुन्या फर्निचरांचे महत्त्व या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे। मल्टी स्टार असलेला हा एक कौटुंबिक सिनेमा आहे। सिनेमाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, हल्ली अनेक नवनवीन शब्द ट्रेंडमध्ये आहे। त्यापैकी हा ओल्ड फर्निचर म्हणजे जुना फर्निचर। ज्येष्ठ नागरिकांना हल्ली जुना फर्निचर म्हणतात, परंतु हे जुने फर्निचर आजच्या तकलादू फर्निचरपेक्षा किती मजबूत असते हे दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून केलेला आहे। यात भावना दडलेल्या आहे। चित्रपटगृहातून बाहेर पडताना जुने फर्निचर बद्दलचा दृष्टिकोन बदलणारा हा चित्रपट आहे। चित्रपटाची टीम ही अतिशय दमदार आहे। काही सोबत मी याआधी काम केले आहे। निर्माते यतीन जाधव सोबतही यापूर्वी मी दे धक्का 2 केलेला होता, त्यामुळे एकतर ही मस्त बट्टी जमून आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर, ओल्ड फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये। त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। ओल्ड फर्निचर, जुना फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आला तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे।
आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. कारण की त्यांनी ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं. आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे. आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आईवडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आईवडिलांना पाहत नाही. त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी दिलेली होती. सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती. आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते. सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती. आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे. कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप. या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल. कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे. आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे. मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे. आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट. सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे. मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही. आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात आणि मुलं मोठी झाली त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात. जसे पंखामध्ये बल पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात. आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही. या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे. असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट. आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आईवडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आईवडिलांना पाहायला पाहिजे, आईवडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. कारण की त्यांनीही ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं. आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे. आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही. त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी
माहिती त्यांनी दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे, कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप। या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल, कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। ओल्ड फर्निचर जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचं त्यांनी केलेला आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे, कारण की त्यांनीही ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मोज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे, कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप। या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल, कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे।
आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे। आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे। कारण की त्यांनीही ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते, सलीम खान त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे। कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप, या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे। आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। जुनं फर्निचर हा चित्रपट
महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचं त्यांनी केलेलं आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरांनी अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे। कारण की त्यांनीही ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते, सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे। कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप, या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे। आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचं त्यांनी केलेलं आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे, सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट
आई मुलांच्या नात्यावरती बेतलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट आणि आता महेश मांजरेकरांनी अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे, कारण की त्यांनी ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे, कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप, या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल, कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे, मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। ओल्ड फर्निचर जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे, दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती बेतलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात
जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही. या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे. असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट. आणि आता महेश मांजरेकरांनी अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. कारण की त्यांनीही ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे. आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही. त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेला आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती. आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते. सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती. आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे. कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप, या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे. आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे. आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे. मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे. आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे. मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात आणि मुलं मोठी झाली त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात. जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही. या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे. असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट. आणि आता महेश मांजरेकरांनी अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे,
आपल्या आईवडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आईवडिलांना पाहायला पाहिजे, आईवडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. कारण की त्यांनी ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आईवडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे. आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आईवडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आईवडिलांना पाहत नाही. त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती. आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते. सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती. आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे. कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप. या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे. आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे. मुलांना आईवडिलांची परिस्थिती काय आहे, आईवडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचं त्यांनी केलेलं आहे. आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे. मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात आणि मुलं मोठी झाली त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात. जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही. या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे. असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट. आणि आता महेश मांजरेकरांनी अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आईवडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आईवडिलांना पाहायला पाहिजे, आईवडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे. म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा. हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे. कारण की त्यांनी
ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे, कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातं, मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप, या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल, कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे। आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। ओल्ड फर्निचर जुना फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे, कारण की त्यांनी ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना
सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे। कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप। या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे, म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे। तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये जुना फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। ओल्ड फर्निचर जुना फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे। आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे। सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट, सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे। दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे। या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला, चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता। आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे। मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही, आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात। आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात। जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात। आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही। या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे। असे चित्रपट पहिलाही बनलेले गेलेले आहे हे चित्रपट। आणि आता महेश मांजरेकरने अजून या चित्रपटामध्ये नवीन दृष्टिकोन टाकलेला आहे की या चित्रपटामध्ये मुलांनी काय शिकायला पाहिजे, आपल्या आई वडिलांची कशी सेवा केली पाहिजे, आई वडिलांना पाहायला पाहिजे, आई वडिलांनी काय मेहनत करून त्यांना किती मोठं बनवलेलं आहे, त्यांच्या पायावर त्यांना उभं केलेलं आहे, ही जाणीव मुलांमध्ये यावी यासाठी महेश मांजरेकरांनी एवढी मेहनत घेतलेली आहे आणि हा चित्रपट त्यांनी बनवलेला आहे। म्हणून तुम्ही हा चित्रपटगृहामध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट पाहावा। हा चित्रपट एकदम छान गोष्ट दाखवलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती दाखवलेली आहे। कारण की त्यांनी ट्रेलर रिलीज होताना त्यांनीही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला त्या टायमात त्यांनी वृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आणलेलं होतं आणि त्याच प्रकारे या मुलांनी त्यांच्या आई वडिलांना CST स्टेशनवर नेलेलं आहे आणि त्यांना सोडलेलं आहे आणि त्यांना वापस कधी बघितलेलं नाही आहे। आणि त्या मुलांनी एवढे वृद्ध झालेल्या आई वडिलांना थोडीशी तरी सेवा करायला हवी, तर त्यांची सेवा काही करत नाही, त्यांना तिथे सोडून फेकून गेलेले आहे आणि स्वतःची जिंदगी चांगली मौज मजेत जगतात आणि आई वडिलांना पाहत नाही। त्यांनी टीजर लॉन्च होताना त्या वृद्ध लोकांना बसवलेलं आणि त्या टायमात त्यांनी माहिती दिलेली होती, सगळ्यांविषयी सगळी माहिती त्यांनी त्या टीजर लॉन्च होत होता त्या टायमात त्यांनी दिलेली होती। आणि हा टीजर लॉन्च करताना सलमान खानचे वडील सलीम पण आलेले होते। सलीम खानही त्या टीजर लॉन्च करताना आलेले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल थोडीफार माहिती त्यांनी तेव्हाही दिलेली होती। आणि चित्रपटामध्ये मुलाला कशा प्रकारे कोर्टामध्ये खेचतो त्याचे वडील हे दाखवलेलं आहे। कारण की मुलावर त्याच्या आईचा खुनेचा आरोप लावतो वडील आणि त्या मुलाला कशा प्रकारे कोर्टमध्ये खेचला जातो आणि मुलांना कसा सबक शिकवतो त्याचा बाप। या स्टोरी या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे आणि ही स्टोरी तुम्हालाही देखील आवडेल कारण की हा चित्रपट खूप छान बनलेला आहे। आजच्या जमान्यामध्ये असे चित्रपट बनले पाहिजे। मुलांना
आई वडिलांची परिस्थिती काय आहे, आई वडिलांना कसं सांभाळलं पाहिजे ही जाणीव आजच्या पिढीला झाली पाहिजे. म्हणून असे चित्रपट बनले गेले पाहिजे आणि हा चित्रपट खूप छान आहे. तुम्हाला माझी माहिती आवडली असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये जुनं फर्निचर हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट येत आहे सिनेमागृहामध्ये. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. जुनं फर्निचर हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी लिहिलेला आहे आणि दिग्दर्शनही या चित्रपटाचा त्यांनी केलेला आहे. आणि आता हा चित्रपट 26 तारखेला सिनेमागृहामध्ये रिलीज होणार आहे. सगळीकडे रिलीज होणार आहे हा चित्रपट. सगळीकडच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दादर असू कुठे सगळीकडे सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालेला आणि नंतर टीजर रिलीज झाला, पोस्टर रिलीज झाला. चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता. आता हा चित्रपट 26 तारखेला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलेले आहे आणि या चित्रपटाची निर्मिती यतीन जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे. आणि हा चित्रपट आई मुलांच्या नात्यावरती भेटलेला हा चित्रपटाची गोष्ट आहे. मुलं मोठी झाली तर आई वडिलांना पाहत नाही. आई वडील 4 मुलांना पण पाळतात, त्यांची हट्ट पुरवतात, कर्तव्य त्यांचे ते सगळं करतात. आणि मुलं मोठी झाली, त्यांच्या पंखात बल आले, 2चे 4 हात झाले तर ते उडून जातात. जसे पंखामध्ये बल, पक्ष्यांच्या पंखात बल आलं तर ते उडून जातात, त्या प्रकारे मुलांचे लग्न झाले तर ते आई वडिलांना सोडून जातात. आणि आई वडिलांची काय अवस्था होते, या आई वडिलांची काय परिस्थिती आहे ह्याचीही त्यांना जाणीव होत नाही. या जाणीव मुलांना व्हावी यासाठी हा चित्रपट बनवलेला आहे आणि या चित्रपटामध्ये ते दाखवलेलं आहे.